बस डे यशस्वी करून दाखवत सकाळ माध्यम समूहानं पुणेकरांना एक यशाचा रस्ता दाखवलाय। त्या रस्त्यावरून आता वाटचाल करणं पुणेकरांचं कर्तव्य आहे असं पुण्याचे भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी म्हटलंय। पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी आमदार बापट यांनीही आता प्रयत्न सुरू केलेत। 1 नोव्हेंबरला बस डे अत्यंत यशस्वीपणे पुणे शहरात साजरा झाला। खरं म्हणजे हे अवघड काम आहे, पण सकाळ समूहाने सगळ्यांना बरोबर घेतल्यामुळे ते खूप सोपं झालं असं मला वाटतं। ह्याची सगळ्यांना कल्पना आहे की एक दिवस करून काय होतं असं अनेक लोक विचारतात। त्याला आमचं उत्तर असं आहे की आपण एक दिवस करू शकतो, तर आता 1 आठवडाही करू, 1 महिनाही करू आणि कायम करताही करू शकतो। मग त्याच्याकरता जे करावं लागेल की जसं मी आता कमीत कमी थोडंसं तरी रोज पायी चाललं पाहिजे असा विचार प्रत्येक नागरिकाने केला। मी जिथे शक्य तिथे सायकल चालवली पाहिजे, जिथे मला 4 चाकी न नेता दुचाकी नेता येईल तिथे दुचाकी नेली पाहिजे आणि 4 चाकी अति आवश्यक असेल जिथे 5-6 लोक जाणार आहेत तिथे नेली पाहिजे। आणि लॉंग रूटला जिथे बसेस अवेलेबल आहेत तिथे ठरवून जर आपण वेळा समजून घेतल्या तर बसने पण प्रवास करता येईल। तर सकाळ समूह प्रयत्न करून एका दिवशी 5-6 लाख प्रवाशांची संख्या वाढवू शकतो, तर आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही संख्या आणखीन 10 लाखापर्यंत नेली तर आता पुण्यातल्या वाहतुकीचा जो प्रश्न येतो, म्हणून सकाळ समूहाने आपल्याला मार्ग दाखवला। आता तो मार्ग अवलंबणं हे सगळ्या पुणेकरांचं काम आहे असं मला वाटतं। आणि एकंदर पुण्यातले वाढते अपघात, त्यात होणारे प्राणहानी, जखमी लोक आणि रस्ते थोडे तरी मोकळे दिसले पाहिजे। त्याचा दुसरा एक अँगल आहे जो कोणाच्या लक्षात येत नाही की प्रदूषणामुळे आता पुणेकरांच्या असे काही रोग व्हायला लागलेत की जे आज दिसत नाहीत, पण ते कालांतराने 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी छातीचे विकार असतील, श्वसनाचे विकार असतील आणि म्हणून ह्याकडे कोणाचंच लक्ष नाही। मला असं वाटतं की 1 नोव्हेंबरच्या निमित्ताने ह्याकडेही, पर्यावरणाकडेही सगळ्यांचं लक्ष गेलं आणि म्हणून आता हा एक आपल्याला आदर्श सकाळने घालून दिला। आता आपण तो दैनंदिन जीवनात अवलंबला पाहिजे असं माझं जनतेला आव्हान आहे। आणि म्हणून आता पुणे हे राज्यातलं 2 नंबरचं शहर आहे। पुण्याला खरंच अन्यायच होत गेला आहे, सतत पैसे विकासाच्या कामाला मिळत नाहीत। मी ह्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की इमिजिएट आम्हाला 250 बसेस घेता येतील एवढे पैसे द्या आणि पुढील वर्षामध्ये अजून 1000 बसेस करता द्या। त्यातले काही कर्ज म्हणून द्या, आम्ही ते 10 वर्षामध्ये फेडू, कारण उत्पन्न त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे। पण आज पुणे महापालिका करते प्रयत्न, पण त्यांची परिस्थिती पाहता आपल्याला आता राज्य सरकारने मदत केली पाहिजे आणि म्हणून तातडीने 250 बसेस राज्य सरकारने महानगरपालिकेला अनुदानाच्या रूपातनं द्याव्यात आणि 1000 बसेस करता कमी व्याजाने कर्ज द्यावं, जेणेकरून पुढच्या 5-10 वर्षात आम्ही ते फेडू शकू। पुण्यातल्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ या स्वतः 1 नोव्हेंबरला पुणे बस डे मध्ये सहभागी झाल्या। पुणे बस डेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि सकाळ माध्यम समूहाचे प्रयत्न यांचं मिसाळ यांनी कौतुक केलंय। आता आमदार म्हणून पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेसाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी साम टीव्हीचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांच्याशी केलेल्या बातचीतीत सांगितलंय। सकाळ माध्यम समूहानं आयोजित केलेल्या पुणे बस डेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, याबद्दलचं निरीक्षण नोंदवण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमदार माधुरी मिसाळ। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। नमस्कार, साम मराठीमध्ये आपलं स्वागत। बस डेमध्ये तुम्ही होतात, त्या दिवसाचं तुमचं निरीक्षण काय? आम्ही सकाळपासून होतो सगळ्या बसस्टॉपवर। एकतर त्या दिवशी नागरिक फार खुश होते, कारण जे स्वच्छता, बसेसची स्वच्छता किंवा जी वेळेवर 5-5 मिनिटांनी बस येणं, जे कधीही बघायला मिळालं नव्हतं, अशा गोष्टी नागरिकांना त्या दिवशी अनुभवायला मिळाल्या। त्यामुळे नागरिक खुश होते। दुसरं असं आमच्या लक्षात आलं की जे कर्मचारी आहेत KMPLचे, जे आपण त्यांच्याविषयी नेहमीच वाईट बोलतो, पण त्यांच्यावरचा स्ट्रेस कमी झाल्यामुळे त्या दिवशी त्यांनी पण ज्या अपूर्व उत्साहाने त्या दिवशी लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा कुठल्या रूटनी कुठली बस कुठे जाणार आहे, हे पण एक बघण्यासारखी गोष्ट होती। म्हणजे जर आपण अशी सेवा पुरवू शकलो आणि अशा प्रकारचे जास्त कर्मचारी, म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं दिसून आलं की त्यांच्यावर जो ताण असतो एरवी, तो ताण त्या दिवशी नसल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पण सेवा दिली। तरुण मुलांचा जो ह्याच्यातला सहभाग त्या दिवशी जो दिसला तो अप्रतिम होता। त्यामुळे आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही की येणाऱ्या पिढीला हे हवं आहे, कोणालाही स्वतःची गाडी वापरणं आणि गाडी घेऊन जाणं याची जर पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर गरज भासत नाही। कारण येणारी ही तरुण पिढी त्या दिवशी कंपेअर करत होती की आम्ही US ला, आम्ही UK ला गेलो तर आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरतो, कारण तिथं ती अवेलेबल आहे आणि ती जर अशा पद्धतीने अवेलेबल झाली तर आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ। आम्हाला काय गरज नाही की गाड्या काढून जायची।
हा एक चांगला बदल त्या दिवशी नागरिकांच्या मनात नोंदला गेला. या सगळ्या लोकांची तुम्ही त्यानिमित्ताने बोललेलात, तुम्ही स्वतः फिरलेलात बसमधनं, काय काय होऊ शकतं या सगळ्या प्रवासात? आता सगळ्यांची अशी एक कल्पना आहे की अशा पद्धतीची सेवा जर आपण निर्माण करू शकलो, एवढ्या बसेस घेऊ शकलो, एवढा स्टाफ पुरवू शकलो, तर आपण एक चांगली पब्लिक ट्रान्सपोर्ट निर्माण करू शकतो. दुसरी एक जी मनात शंका होती की एवढ्या बसेस रस्त्यावर आल्यानंतर ट्रॅफिक कंजेशन होईल किंवा काय, तसं काही झालेलं नाही. म्हणजे जे अति लोकांचं जे होतं की नाही एवढ्या बसेस आपल्या रस्त्यावरनं धावू शकत नाही आहे, पण आत्ता तरी ह्या स्थितीला मला वाटतं की हे रस्ते पुरे पडले. हा एक सकाळने सिद्ध केलं की असं झालं तर असं होऊ शकतं आणि लोकांना पण त्याच्यावर विश्वास बसला. मी स्वतः बसमधनं प्रवास केलात, पण आमदार आहात तुम्ही आणि त्यामुळे या सगळ्या विषयाचा जो सकाळने आत्ता सुरुवात केलेली आहे, या सगळ्याचा पाठपुरावा कुठल्या कुठल्या पातळीवर कशा पद्धतीने मी करू इच्छिता, काय करण्याची योजना आहे? आता पहिला प्रयत्न आमचा असा राहील की पहिली बस खरेदी, ती बस खरेदी पहिली महानगरपालिकेनी आणि PMPLनी लवकर उरकावी, त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येऊ नयेत, हा पहिला प्रयत्न राहील. आणि तुम्ही बघितलंच की नागरिक हे साथ देतातच. त्या दिवशी पहिल्यांदा नागरिकांच्या मनात थोडी शंका होती की हे काय काय नाही, पण नंतर त्यांना कळलं की नाही बस येत आहेत, हे करत आहेत. बऱ्याच वेळा बस रिकाम्या पण राहिल्या, पण एक दिवसातच आपण नागरिकांकडनंही अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी लगेचच आपल्याला 100% सपोर्ट द्यायला पाहिजे. पण त्यांच्या मनातला सपोर्ट कळला. त्या दिवशीचा एकंदर वातावरण बघता सर्वपक्षीय लोकांनाही असं वाटत होतं की हे सुधारावं, ही सुधारणा व्हावी. ही एक आता आपण म्हणतो तशी एक ही ज्योत तुम्ही लावलेली आहे, मी म्हणेन सकाळनी, आणि नक्कीच ह्याचा आपल्याला फायदा होईल. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. या होत्या माधुरी मिसाळ आणि त्या लोकप्रतिनिधी आहेत. साहजिकच लोकांच्या मनात काय भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत आणि त्याच सकाळ एका अर्थाने आता पुढे नेणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम मराठी, पुणे.